जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी समर्पित विकसित भारत 2047 ची पायाभरणी करणारा विकासाभिमुख अर्थसंकल्प बाबत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषद भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी माहिती दिली आहे। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प 2026 ते 27 हा वाढ, समावेश आणि सुधारणा यांचा समतोल साधणारा असून सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी केंद्र सरकारने घेतलेला ठाम आणि दूरगामी संकल्प अधोरेखित करणारा आहे। तसेच विकसित भारत 2047 ची पायाभरणी करणारा असा अर्थसंकल्प असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केले आहे। केंद्रीय अर्थसंकल्प 2026 ते 27 या विषयावर पत्रकार परिषदेत बोलत होते। अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीताराम यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केल्यानंतर त्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी अर्थसंकल्पावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। यावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माळी, भाजप प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, नंदुरबार जिल्हा भाजप सरचिटणीस सदानंद रघुवंशी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। हा अर्थसंकल्प विकसित भारतासाठी अतिशय महत्वाचा आहे। प्रधानमंत्री विश्वगौरव नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री अर्थ मंत्री श्रीमती निर्मलाताई सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला आणि याचं संपूर्ण सर्व दूर या ठिकाणी त्याचं स्वागत केलं जात आहे। या जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्र आणि देशामध्ये या गत काळामध्ये काँग्रेसच्या कालखंडामध्ये गरिबी होती, भ्रष्टाचार होता, विकासापासून आमचा हिंदुस्थान मागे चालला होता, त्याला पुढे नेण्याच्या संदर्भातली भूमिका सातत्यानं मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षामध्ये झाली आणि आता गेल्या परवा जो संसदेमध्ये हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला, तर यामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा, गरिबीचं निर्मूलन करणारा, महिला, व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, सर्वसामान्य, आदिवासी, दलित, पीडित, वंचित, शोषित सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे। यामध्ये केलेल्या तरतुदी ह्या क्रांतिकारी आहेत, ऐतिहासिक आहेत आणि निश्चितपणाने मी आपल्याला या निमित्तानं शॉर्टकट सांगेन की मोदींच्या नेतृत्वाखाली आमचा देश पुढील काळामध्ये विश्वगुरु झालेला तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणाने दिसेल। हा अर्थसंकल्प म्हणजे आमच्या विकसित भारताचा या ठिकाणी मजबूती करण्याच्या दृष्टिकोनातून एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल आहे।